कर्मणानुपम नाही का सांगितले? त्याला अनुपमच होते, त्या शब्दात अनुपम असतं, त्याला अनुपमच असते, सगळीकडे सारखंच आहे म्हणून त्याचे दोनचे अनुपम नाही. निर्माण नाम करून कशाला म्हणतात? एकेकाने सांगायचं निर्माण नाम करून स्थान आणि प्रमाण या दोन्हीचे निर्माण होते. कुठं करायचे ते अंग आणि कोणत्या प्रमाणामध्ये दोन्हीचे त्याला निर्माण म्हणतात. निर्माण नामकरण थोडक्यात शरीराची रचना करणार सर्व. आता त्याच्यानंतर पुढचे जागतिक कोणते सांगितलं? जीवाच्या जातीचं ते खरे हे जाते. आता त्यानंतर पुढचं बंधन आणि संघात. पाच पिंड प्रकृती झाल्या. आता सावित्री प्रकृती आहे बंधन. बंधन नामकर्म कशा म्हणायचं तर जे औदारिकाचे जे पाच शरीर आहे त्या शरीराचे जे परमाणू असतात ते परस्पर संबंध होतो त्यांचा. आपण प्रत्येक वेळेला आहारग्रहण करतो की आहारग्रहण केल्यानंतर त्या शरीराशी त्याचा बंधन व्हायला पाहिजे. तर ते बंधन नामकर्माच्या उदयानं त्या औदारिकाने शरीर जे पाच शरीराचे परमाणू आहेत ते परस्परामध्ये बंधनाला प्राप्त होतात. जे पूर्वीचं शरीर आता नवीन ग्रहण केलं ते दोन्हींचं बंधन व्हायला पाहिजे आणि जे ग्रहण केले त्यांचं पण परस्परामध्ये बंधन व्हायला पाहिजे. तर त्या बंधन नामकर्माचे हे कार्य आहे की ज्या कर्माचा उदय असता औदारिकाने जी पाचही शरीरे घ्यायची शरीराच्या परमाणूंचा परस्पर संबंध होतो त्याला बंधन नामकर्म म्हणतात. तर त्या बंधन नामकर्माचे पण किती भेद आहेत? पाच भेद आहेत. हे पण सोपं आहे. जे पाच शरीर नामकर्म आहेत तेच पाच बंधन नामकर्माचे पण तेच भेद. आणि पुढं संघात नामकर्म आहे त्याचे पण तेच भेद आहेत. सातवं पिंड प्रकृती पाच बंधन आणि संघात पण पाच तेच आहे. तर बंधनानंतर संघात म्हणजे काय तर ज्या कर्माचा उदय झाला असता ते औदारिकाने शरीराचे परमाणू परस्परामध्ये छिद्र रहित म्हणजे बंधनाला काय झाला त्यांचा संबंध झाला परस्पर परंतु ते असे घट्ट बसायला पाहिजेत ना. आता हे जे आपल्या नुसतं परस्पर बांधले गेले डोळं पडले ना सगळं हे सगळे एकमेकात ते छिद्र रहित त्यांचं हे होणं एकपणा होणे तर आपल्याचं संघात नाम असं नेहमी उदाहरण सांगतात की असं आपल्याला संबंध झाला हे बंधन झालं आणि असं पूर्ण घट्ट उदाहरण सांगितलं. हे सगळे परमाणू जे तावल्या शरीराचे परमाणू परस्पर एक संघात छिद्र रहित एक रूप झालेले आहेत ते संघात नामकर्माचा उदय आहे. बंधन नामकर्माच्या वजनात परस्पर संबंध झाला. बरं शरीर नामकर्म के उदय से आहार शरीर के परमाणु का औदार्य शक्ति परिणमित किया. फिर बंधन नामकर्म के उदय से क्या हुआ परस्पर में संबंध हुआ. पुराने शरीर के परमाणु अभिनय हुए जो पुराना सबका एक परस्पर में संबंध हुआ और संबंध होने के बाद छिद्र रहित एक रूप बना वो संघात नामकर्म ठोस हो गया. संघात नामकर्मामुळे ठोस झालं ते शरीर छिद्र राहिले सगळ्यांनी घट्ट झालं ते छिद्र रहित एक रूप होणं संघात नामकर्माच्या उदयाने ते पाच शरीराचे परमाणू घ्यायचे. ते शरीरासंबंधित पाच बंधन औदारिक शरीर बंधन नामकर्म
आहार बंधन नामकरण आणि तेजस बंधन नामकरण आणि कामांश. प्रत्येक शरीराचे परमाणू वेगवेगळे आहेत, ते आपापल्या रूपानं एक बंधन रूप होतात. बंध हे कर्म आहे आणि ते कर्माच्या उदयाने ते कार्य होते शरीर निर्माण होत असताना. आता आपल्याला फक्त औदारिक शरीराचा उदय आणि औदारिक बंधन नामकरणाचं आहे. वैयक्तिक शरीर आणि आहार शरीराचा उदय नाही, ते बंध करतोय हा जीव त्याचा, परंतु त्याचा उदय येत नाही. वैयक्तिक आता देवगतीचा आपण बंध करतो ना, कारण चांगले परिणाम आहेत व्रताधिक परिणाम तर नियमानं देवगतीचा बंध होणार. देवगतीचा बंध होताना कुणाचा बंध होणार? वैयक्तिक शरीर हे वैयक्तिक अंगोपांग, वैयक्तिक बंधन, वैयक्तिक संघ यांचेच बंधन होणार. त्याला औदारिकाचं बंध होणार नाही, वैयक्तिक शरीराचा बंध, देवगतीचा बंध करताना. तर असे परस्पर आणि त्याची संख्याचं जर सतत बंद करतो पाहिजे, त्याच्या शरीर कर्माण शरीराचा ध्रुव बंद होत नाही, हमेशा बंद व्हायचं. बंधनची जब तक नहीं होते तब तक उनका निरंतर बंद है सभी के साथ. मग त्याच्यावर हे बंधन आणि सकारात्मक बंधन करणार. त्याच्यानंतर काय संस्कार नामकरण, ह्याची 5 नावं शरीराची जे 30-5 नाव आहेत त्याची. किती वेळ झाले एकूण? 4 गती, 5 जाती, 5 शरीर, 3 अंगोपांग, 1 निर्माण. ते किती झाले? 19. आणि त्या 5 बंधन आणि 5 संघ किती झाले? 29. आता पुढे संस्थान नामकरण. जे संस्थान शब्दाचा अर्थ आहे आकार. ज्या कर्माचा उदय असता शरीराचे आकार बनतो, शरीराचा कोणत्या कोणत्या आकार प्राप्त होतो, त्याला संस्थान नामकरण म्हणतात. कुणाला कोणता आकार मिळाला ते कशामुळे? तर संस्थान नामकरणाच्या उदयाने. 8वं पिंड प्रकृती. शरीर एक बिल्डिंग आहे, त्याचा आकार कोण ठरवते? हे संस्थान नामकरण. लंबी बिल्डिंग पाहिजे की आडवी बिल्डिंग पाहिजे, त्रिकोणी पाहिजे, चौकोनी पाहिजे, गोल पाहिजे, कशी पाहिजे बिल्डिंग, हे सगळं कोण ठरवते? हे संस्थान नामकरण. त्याच्या संस्थान नामकरणाचे 6 भेद आहेत. हे सुद्धा संक्षेपानं सगळे त्याचे उत्तरोत्तर भेद केले तर खूप होते. जेवढे आपण शरीर बघतो तेवढे संस्थान आहेत, तर कुणाचं शरीर कुणाच्या आकारासारखं नाही. तर इथं संस्थान नामकरणाचे 6 भेद आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये हा थोडेसे समचतुरस्र. पहिल्या संस्थान नामकरणाचं वर्ण नाव आहे समचतुरस्र. म्हणजे सगळे समान अवयव प्राप्त होतात. म्हणजे ह्या कर्माचा उदय असेल तर शरीर सगळ्या बाजूने सम असते. म्हणजे जेवढ्या जवळ पाहिजे, मांडीचं भाग किती पाहिजे, छाती किती पाहिजे, लोक किती पाहिजे, हे सगळं प्रमाणबद्ध असते ना. तुमचं सुंदरी विश्व सुंदरी हे करतात, निवडतात, ते सगळं माप बघतात म्हणजे सगळे पूर्ण. छाती किती आहे, मांडी किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, सगळं तसं सगळं व्यवस्थित असणं तर आपल्याला समचतुरस्र संस्थान. सगळ्या सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात असणे. ज्या कर्माचा उदय असता शरीराचा आकार सगळ्या बाजूने योग्य प्रमाणात असतो. मांड्या मोठ्या, वजन लहान वगैरे असं नाही, सगळ्याचा आकार बरोबर असता. तर ते समचतुरस्र संस्थान आहे. सगळ्यात पुण्य प्रकृती म्हणजे योग्य. दुसरं सांगितलं न्याग्रोध परिमंडल. न्याग्रोध शब्दाचा अर्थ आहे वड, वडाचं झाड.
नेमरोज म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड कसं असते, खाली त्याचा बुंदा लहान आणि त्याचं सगळं वरचं डोलाला मोठं असतं. मग ज्या शरीरामध्ये हा बिंबीच्या खालचा भाग छोटा असेल आणि वरचा भाग हा मोठा असेल, माझं बघतो नाही पण वरचा भाग मोठा असतो, हे विस्तृत असते, छाती बिंदी आणि पाय छोटे असतात, मांड्या छोटे असतात, तर त्यांचा आकार हा नेमरोज परिवर्तन संस्थानाचा. म्हणून ज्या कर्माचा उदय असतात खालचा भाग छोटा आणि वरचा भाग मोठा होतो, वडाच्या झाडाप्रमाणे. वरचे अवयव मोठे आणि खालचे अवयव लहान असतात, बारीक असतात, त्याला नेमरोज परिमंडल संस्थान म्हणायचे. नंतर तिसरं सांगितलं स्वाती संस्थान. पहिलं काय लक्षात आलं? पहिलं कोणतं आहे? चतुरस्त्र. चौकोन बोलतो ना चतुरस्त्र, म्हणजे सगळ्या बाजूने समान प्रमाण असतं ज्या कर्माचा उदय असताना, ते समचतुरस्र संस्थान. नंतर ज्या कर्माचा उदय असतात खालील अवयव छोटे आणि वरील अवयव मोठे असतात, ते कोणतं संस्थान आहे? नेमरोध परिमंडल संस्थान. वडाचं झाड लक्षात ठेवायचं. वडाचं झाड कसं असतं, खालनं छोटं आणि वरनं मोठं असतं. नंतर तिसरं आहे स्वाती. स्वाती शब्दाचा अर्थ आहे सापाचं वारुळ. सापाचं सापाचं वारुळ बाळाप्रमाणे असते. सापाचं वारुळ कसं असते, वरून त्याचं तोंड छोटं आणि आतला हे भाग मोठा असतो. म्हणजे या कर्माचा उदय असताना खालचे अवयव मोठे, हे मांड्या वगैरे सगळं मोठं असतात आणि वरचं बारीक असतं. काय सांगितलं? ज्या कर्माचा उदय असताना शरीराचा खालचे अवयव मोठे असतात आणि वरचे लहान असतात, त्याला काय म्हणायचं? तेवढं ते लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं. स्वाती म्हणजे सापाचं वारुळ, नेमरोज म्हणजे वडाचं झाड, पण त्याच्याप्रमाणे त्याचा आकार असतो. तिसरं तीन झाले ना. चौथं कुब्जक संस्थान. जे कुबडं शरीर होतं असे, कुबड आलेलं असते वरती, सगळं आलेलं असते ना वर, ते कुबडं शरीर प्राप्त. ज्या कर्माचा उदय असताना कुबडं शरीर प्राप्त होते, शरीर कुबडं बनते, ते कुब्जक संस्थान. जी ह्या भावात आपल्याला ते शरीर का मिळालं, तर पुढच्या मागच्या भावामध्ये त्यांनी असे भाव करून त्या कुब्जक नामकर्माचा बंद केलं आणि म्हणून त्याचा उदय आला की त्याला तशा प्रकारचं शरीर प्राप्त होते. आपल्याला काय वाटतं की विचारायचं असं कसं झालं, परंतु त्याला त्याच्या भावाचंच फळ मिळालं, त्याच्या परिणामाचं त्याला फळ मिळालं. आपल्याला जो काय आकार मिळाला तो आपण मागितलेला आहे, आपण परिणाम करू. दुसऱ्याचा आकार बघितले वाटते की त्याचा आकार आपला काही नाही, त्याची कशी सड पातळ नाही बघा येते टेस्टी तशी आपली पाहिजे होती, परंतु तसं आपण बंद केला तर तसं मिळणार ना. जसं आपण बंद केला असेल तसं शरीर प्राप्त होते. पाचवं आहे वामन संस्थान. वामन म्हणजे बुटका, एकदम फिरण्यासारखं त्यांचे हे सगळं अगदी खूप छोटं असतं, गोला म्हणतात किंवा बटू हा, हे अगदी पाय छोटे असतात त्यांचे खालचे. तर ज्या कर्माचा उदय असता आकार, शरीराचा आकार बुटका होतो, बुटका असतो. अगदी किती 50-50 आठवड्यात लहान मुलासारखं दिसतात अगदी. हा, तर ज्या कर्माचा उदय असता शरीराचा आकार बुटका असतो, त्यास वामन संस्थान करून जातात. नंतर 6वं आहे कुंडक संस्थान. जसं आता आपण पोतं आहे तर नारळ घालते समजा, तर ते पोतं कसं दिसतं आपल्याला, सगळीकडे समान दिसते. जसं चांगल्याचं पोतं सगळं समान दिसतंय, सगळं मोठी मोठी दगडं ठेवली पोत्यामध्ये, इकडून वर आलेलं तिकडून हे गेलेलं, बोगस झालेलं,
जसं ओबड दिसते ना, तसं तिथे शरीर कुठून पण वर भागाला, कुठून पण खाली भागाला, कुठलं पण अवयव चांगला नसणार. तसं नारकी जीवाचं दाखवतात ते कुंडक संस्कार असतात, कुंड्याप्रमाणे. ज्या कर्माचा उद्देश शरीराची रचना कुंडाप्रमाणे बनणे, म्हणजे तेच म्हणतात पोत्यामध्ये दगड भरले त्या दिवशी. अरे 5 मिनिटं बस करते, 5 मिनिटं संपल्यानंतर 5 एक 10 मिनिटं बस. मुंडक संस्थान नामकरण, 6 झाले संस्थान नामकरण, म्हणजे आकार शरीराचे काय काय सांगितलं. समचतुरस्र म्हणजे कसा आकार, सगळीकडे समान आकार असतो. दुसरं नैबद्य संस्थान, म्हणजे खाली छोटा आणि वर मोठा. तिसरं काय सांगितलं, सापाच्या वळणाप्रमाणे वर छोटा आणि खाली लहान मोठा. नंतर खोबरं शरीर प्राप्त होते, हे सगळं वर आलेले पाठीचे असतात ना, एक खोबरं असतं शरीर. नंतर 5वा आहे वामन संस्कार, म्हणजे गुटका ज्या कर्माचा उद्देश शरीर गुटकं होते त्याला वामन. हे सगळं कर्म लावायचं संस्कार, त्या उद्याने कसं शरीर प्राप्त होते, परंतु त्याच्यासाठी हे कर्म कारण आहे. नंतर 6वं कोणतं सांगितलं, मुंडक संस्कार. लक्षात राहील का, सांगायचं परत. हे मुंडक, हे 7 प्रकारचे आहेत. आता एवढे 6च आहेत असं नाहीये, तुमचं संक्षेपणे 6 सांगितलं. ह्याचं मिश्रण म्हणून अनेक भेद होतं. ज्याला कुणाचं थोडंसं उपजत असते, थोडं वामन असते, त्याचं मिक्स सुद्धा, अशा अनेक प्रकारचे आकार होऊ शकतात. परंतु संक्षेपाने 6 भेद सांगितले. आता त्यानंतर संवहन नामकरण. कुणाचा परिवार चालायचा ना, नामकरणाचा आहे. शरीराचा परिवार मोठा आहे. संवहन म्हणजे घ्यायचे हाडाची शक्ती, हाडाचं बंधन विशेष. ज्या कर्माचा उद्देशला हाडाचे बंधन विशेष प्राप्त होते, हे संस्कार म्हणजे काय सांगितलं होतं. संस्काराचा अर्थ काय सांगितलं होतं, शरीराचा आकार. ज्या कर्माच्या उद्याने शरीराला आकार प्राप्त होतो ते संस्कार नामकरण. आणि ज्या कर्माच्या उद्यानं शरीराचे बंधन विशेष, हाडाचं बंधन विशेष होते. हाडं फक्त मनुष्यात रेंचाळत असतात, म्हणून संवहन फक्त मनुष्यात रेंचाळत असते. देवनाथीला संवहन असत नाही, एक इंद्रियाला पण संवहन असत नाही. जिथं हाडं तिथेच फक्त संबंध येतात. हाडाचे बंधन विशेष प्राप्त होते त्या संवहन नामकरण. ते संवहन नामकरणाचे पण 6 भेद आहेत. तिथं लिहायचे तुमच्या पुस्तकात पण आहे. वज्र ऋषभ नाराच संवहन लावायचं पुढे. तर ह्या हाडाचं बंधन विशेष आहे. तर त्याच्यामध्ये वज्र म्हणजे आपण लोखंडाच्या पेक्षा सुद्धा कठीण असते ते वज्र. त्या वज्रासारखं त्याच्या हाडाचे काय असतं, वेष्टन आणि किलिका. हाडाच्या वर वेष्टन असते आणि ते एकमेकांमध्ये ते हाडं बांधलेले असते ज्याच्याद्वारे, त्याला म्हणतात किलिका. हे दोन्ही पण वज्राच असते. पूर्वीचे जे शलाका पुरुष झाले किंवा जे मोक्षाला गेले ना, त्यांचं जे शरीर बघा कसं बळकट होतं. किती उपसर्ग झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते म्हणजे हे होत नव्हतं, त्याचं शरीर नष्ट होत नव्हतं. तर तसं ते वज्राच असते त्यांचं. काय हाडाची वरचं वेष्टन पण आणि ती किलिका जी असते त्याच्यानं ते बांधले गेलेले असतात हाडं. तर ते दोन्ही पण वज्राच असते. म्हणून
म्हणून सिंह वाघ सगळं फाडून खातात तर सुद्धा त्याच्यामध्ये ते उभं राहू शकतात ते असं. तर पहिलं संबंध काय सांगितलं, वज्र वृषभ नारा, हे लक्षात ठेवायचं. वृषभचा अर्थ होते वेष्टन, हाडाचं वेष्टन करायचं, आणि नाराचा अर्थ होते कील, त्याला एकमेकांमध्ये बांधणारं जे असते ते अडकवणार ते कील, आणि सवर्ण म्हणजे हाड होते, आणि वज्र म्हणजे वज्राचं. म्हणून जिथं असे तीन करायचे, वज्र वृषभ, आणि वृषभचा अर्थ सांगितला होता काय, वेस्टर्न, आणि नाराची म्हणजे कील, कील. मग ज्या शरीराचं हाडांचं वेष्टन आणि कील हे दोन्ही वज्राचे असतात त्याला काय म्हणायचं, वज्र वृषभ नाराचे सह. मग अशा प्रकारचं त्यांनी बंद केलं असेल पूर्वीच्या भावामध्ये तर त्याचा उदय असतो. आता पंचकाळामध्ये कोणाचं पण शरीर वज्र नाराचं वर्णन नाही, सगळे काळात तीन शेवटचे तर येणार ते तीन संवर्णन असतात. हे चतुर्थ काळामध्येच केवळ जे शब्दक्षय वगैरे आढळतो मुक्षार जातात त्यांचंच ते शरीर वज्र नाराज, किंवा सातव्या नंतर ज्याला पण वज्र नाराज संवर्णन असणारे जीव सातव्या नंतर जातात. वज्र नाराज संवर्णन असणारे जीव सर्वात स्थितीमध्ये जातात, आणि वज्र नाराज संवर्णन असणारे जीवच मोक्षाला जातात. आता दुसऱ्या याच्यामध्ये वृषभ काढून टाकायचं, फक्त वज्र नाराज ठेवायचं. हे पण लक्षात ठेवायला सोपं आहे सर. वज्र नाराज म्हणजे त्याचं वेष्टन वज्राचं असत नाही, फक्त त्याची कीळ जे असतात, कील जे असतात ते वज्राचं असते, ते वज्र नाराज संवर्णन म्हणायचं. त्या हाडाचं बंधन विशेष, त्याच्यामध्ये कीळ वज्राचे असतात पण वेष्टन वज्राचे असत नाही. कळत ते कोणतं दुसरं संवर्णन, दुसरं त्यातून पहिल्यांदाच आहे वज्र नाराज, दुसरं वज्र नाराज. दुसऱ्या पहिल्या पुस्तकामध्ये काय अंतर झालं, वेस्टर्न वज्राचं असतं. पहिल्यामध्ये वेस्टर्न पण वज्राचं असतंय आणि कीळ पण वज्राचे असते. दुसऱ्यामध्ये वेस्टर्न वज्राचं नसतं, फक्त कीळ जे असतं ते वज्राचे असतं. त्यानंतर तिसरं आहे, आता वज्र पण काढून टाकायचं, नुसतं नाराज संवर्णन. तर त्याच्यामध्ये वेस्टर्न आणि दोन्ही पण वज्राचं असत नाही, फक्त ते दोन काय पूर्णपणे कीलित असतात. ज्या कर्माचा उदय असतात हाडे काय म्हणतात पूर्णपणे कीलित असतात, परंतु ते वज्राचे असत नाही. म्हणून तिसरं काय सांगितलं, फक्त नाराज घ्यायचं. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. वज्र वृषभ नाराज, आता वृषभ काढून टाकायचं, फक्त वज्र नाराज. तिसऱ्यामध्ये वज्र पण काढायचं, नुसतं नाराज. बोलायचं नाही तर कुणी शाळा चालण्याची. काय लक्षात आलं, वज्र वृषभ नाराज, वज्र नाराज, नाराज. त्यामध्ये काय फरक झाला, पहिल्यामध्ये वेस्टर्न आणि कील दोन्ही पण वज्राचे असतात, आणि त्याच्यामध्ये वेस्टर्न वज्राचं असते, फक्त कील वज्राचे असते. आणि त्यामध्ये वेस्टर्न आणि कील दोन्ही पण वज्राचे असतात, फक्त ते परस्परामध्ये कीलित असतात. तर ते नाराज संवर्णन. हे तिन्ही संवर्णन चतुर्थ काळामध्येच असते, त्या पंचम काळात बोलायला तीन संवर्णन नाही. पुढची तीन संवर्णन आता जी सांगितली ती असतात. पुढचं संवर्णन आहे अर्धनाराज. दिसते काय तुम्हाला वर अर्धनाराज. ते खालचं दिसत नसेल.
दिसते पण हे प्रकाश याचा विचार त्याच्यासाठी काय झूम करायचं नाही तसं कर. कशावर युट्यूबवर आहे का हे? हां चला असं देतात आपल्याकडून बघूया. अर्ध नाराचं होणं त्याच्यामध्ये त्यांच्या हाडाचे सांधे अर्ध किलीत असतात, पूर्ण किलीत असत नाही. त्या नाराजमध्ये सगळे पूर्ण एकमेकांमध्ये किलीत असतात आणि ह्या अर्ध नाराजमध्ये अर्ध किलीत असतात, पूर्ण किलीत असत नाही हाडांचे सांधे. तर त्याला म्हणायचं अर्ध नाराज. पुढे आहे किलीत संवहन. तर ह्या ज्या कर्माचा उद्देश हाडाचे सांधे एकमेकांमध्ये किलीत असतात, परंतु ते त्याच्यामध्ये खेळ नसतात. जसं एकमेकांमध्ये फक्त हाडं एकमेकात अडकवलेले असतात, बसवलेले असतात, परंतु त्यामध्ये कील असत नाही. तर त्याला म्हणायचं किलीत संवहन. हे सगळे मला वाटते साप वगैरे असतात ना दिसत असतात. आपली पण हाडं तशीच आहेत, कुठे किडा वगैरे नाही. पुढे असं प्राप्त पाचवं काय झालं? किलीत वरती पाचवं संवहन आहे किलीत. ज्या कर्माचा उद्देश हाडाचे सांधे एकमेकांत फक्त अडकवलेले असतात, तर ते किलीत संवहन. त्याच्यामध्ये कील असतात. ते नाराजमध्ये पूर्णपणे किलीत होते, अर्ध नाराजमध्ये अर्ध किलीत होते. आणि त्या किलीतमध्ये किलीत असत नाही, त्यामध्ये खेळ असत नाही, फक्त एकमेकांमध्ये बसवलेले असतात. आणि सहावं असंप्राप्ता सृपाटिका संवहन. तर ज्या कर्माचा उद्देश हाडाचे सांधे फक्त नसाने असलेले असतात, त्यात आपल्या सगळ्यांचं असंप्राप्त सृपाटिका असायचं नसाने हे केलेलं आहे ना हाडं आहे, परंतु ते हाडं नसाने असलेले असतात. आता हेच आहे असं म्हणतं सगळे जे शिकणारे डॉक्टर वगैरे. सहावं कोणतं सांगितलं? असंप्राप्ता असंप्राप्ता सृपाटिका संवहन. हे 1 हे 2 3 4 हे 3 असत नाहीत. कर्मभूमीमध्ये आता ह्या पंचमकाळामध्ये हे 4थं 5वं 6वं असू शकते. आणि स्त्रियांना कर्मभूमीच्या स्त्रियांना चतुर्थ काळामध्ये सुद्धा कुठल्या पण काळामध्ये 3च असतात, अर्धनाराज, किलीत किंवा असंप्राप्ता. हे वज्रवृषभ नाराज, वज्र नाराज कुठे पुरुषांनाच असते, स्त्रियांना असत नाही. स्त्री साखरानंतर जात नाही, फक्त 6 नंतरपर्यंत जाते. 7व्या नंतर वज्रवृषभ नाराज संवहन असणार ते जाऊ शकते. मग काय सांगितलं? अर्धनाराज काय काय कमी होत गेलं बघा. वज्रवृषभ नाराज मध्ये काय आहे? हाडाचे वेष्टन आणि कील दोन्ही पण वज्राचे असतात, हाडं पण वज्राचे असतात. वज्र नाराज मध्ये वेष्टन वज्राचा असत नाही, फक्त कील वज्राचे. नाराज मध्ये दोन्ही वज्राचे असत नाही, फक्त किलीत असतात, पूर्णपणे किलीत असतात. अर्धनाराज मध्ये अर्ध किलीत असतात, हाडाचे सांधे अर्ध किलीत असतात. किलीत मध्ये ते खिळे असतात, त्याच्यामध्ये फक्त परस्परामध्ये अडकवलेले असतात म्हणजे किलीत मध्ये. आणि असं प्राप्त सृपाटिकामध्ये हे हाडं फक्त नसाने बांधलेले असतात, ते असं प्राप्त सृपाटिका. अशा प्रकारे हाडाच्या बंधनविशेषा संबंधित 6 प्रकार आहेत संवहनाचे. संस्थान 6 झाले आणि संवहन 6 झाले. संस्थान कोणते कोणते सांगितले? संस्थान म्हणजे शरीराचा आकार आणि संवहन म्हणजे हाडाचं बंधनविशेष. समचतुरस्र एकेकाने सांगा, जेवण कसं होईल तुम्हाला लक्षात. ऐशा सांगा, संवहन संस्थान कोणते कोणते सांगितले? समचतुरस्र
स्वाती संस्थान खेळण्यासाठी होतं म्हणजे त्या गृह परिवर्तनाचे काय सांगितलं होतं सारखाचे वामन म्हणजे काय सांगितलं होतं सांगा कुबजेत म्हणजे खूप आता सवर्ण पण सांगितले कोणते कोणते सांगितले सवर्ण असा मुळात सोपं आहे पण शेवटचं तर अवघड आहे बाकीचे सगळे सोपे आहेत म्हणजे एक कमी करत गेले पुस्तक कमी झालं वचन कमी झालं मग त्या नाराजला पण अर्ध लावलं हे 4 ओळीने बरोबर असेल त्याच्यानंतर किती त्यानंतर असंप्राप्त सुरुवातीला सवर्ण हे किती भेद झाले 6 म्हणजे किती एकूण नामकरणाचे किती भेद झाले प्रति 4 जाती शरीर बंधन अनुपम निर्माण बंधन संघात संस्थान आणि संवर्धन किती झाले गेले 41 भेद झाले 29 झाले मगाशी आता ते 6 संस्थान आणि 6 संवर्धन किती झाले एकूण जय बोलाचार्य श्री साखरजी महाराज की जय झाले 6 संस्थाने 6 संवर्धन झाले त्याच्यानंतर पुढे सोपंच आहे काय स्पर्श रस गंध आणि वर्ण स्पर्श सगळ्यांना माहिती आहे ते नामकरण लावायचं आता त्याला स्पर्श नामकरण ज्या कर्माचा उदय असतो त्या आपल्या शरीरामध्ये आणि कुणाला स्पर्श आहे की नाही आपल्याला कठीण मृदू हलका भारी गरम आणि थंड हे सगळं स्पर्श प्राप्त झालं कशामुळे कुणाचं शरीर गरम आहे कुणाचं थंड आहे कुणाचा हलका आहे कुणाचं जड आहे ते कशामुळे झालेलं आहे तर जशा स्पर्श नामकर्माचा उदय असेल तसं त्या शरीरामध्ये स्पर्श प्राप्त होतात नंतर रस नामकर्म ज्या कर्माचा उदय असताना शरीरामध्ये रस कोणाचं गोड शरीर आहे कोणाचं कडू शरीर आहे कोणाचं रस असेल ना तर त्या शरीरामध्ये रस उत्पन्न होतो सगळं उद्गत आहे तिथे स्पर्श रसगंधवर्ण असतातच शरीर उद्गल आहे परमाणुंचा पिंड आहे त्यामुळे आपले स्पर्श रसगंधवर्ण प्राप्त होणार परंतु अमुक स्पर्श अमुक रस कशामुळे तर त्या त्या कर्माच्या उदयानं प्राप्त झाले नंतर गंधनाम कर्म कशा म्हणायचं ज्या कर्माचा उदय असता शरीरामध्ये गंध उत्पन्न होतो सुगंध आणि दुर्गंध आणि आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये सगळे स्पर्श सगळ्या रस सगळ्यांचा उदय असतो कारण वेगवेगळे अवयव आहेत हाडं कठीण आहे हे मौस मृदू आहे म्हणजे कठीण आणि मृदू दोन्ही झालं काय अवयव केस वगैरे हलके आहे काय अवयव भारी आहे सगळ्या स्पर्शाचा उदय असतो एका वेळेला सगळ्या रसाचा कुठला अवयव कसा गोड कडू गोड वडू गोड वगैरे सगळ्या रस असतात आणि आम्ही सगळ्या गंध आहे कुठला सुगंध आहे कुठं दुर्गंध आहे नंतर वर्ण नामकर्म सांगितलं की ज्या कर्माचा उदय शरीरामध्ये वर्ण होतो वर्ण सुद्धा सगळे आहेत आपल्यामध्ये केस काळे आहेत दात पांढरे रक्त लाल आहे नसा हिरव्या आहेत पित्त पिवळं असते सगळ्या प्रकारचं वर्णगोळ शरीरामध्ये त्या वरच्या कातडीला मात्र कुणाला गोरा कुणाला काळा कुणाला पिवळा असं शरीर वेगवेगळं रंग प्राप्त होतो परंतु आत बघितलं तर सगळे वर्ण आहे सगळ्यांच्या शरीरामध्ये तशा प्रकारे ते किती भेद झाले बघायचे 20 भेद झाले स्पर्श 8 रस 5 गंध 2 आणि वर्ण 4 हे 5 वर्ण पण 5 एकूण 20 नामकर्माचे भेद झाले
41 आणि 20 म्हणजे झाले 61. आता जवळ आलं आपण. ते पण सोपं आहे पुढचं पण उद्या घेऊया. चालेल.